नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर इथे येणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून आता जमिनीसाठी आधार कार्ड बनवणे सुरू झालेले आहे. सरकारने हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. हा कोणता आधार कार्ड आहे हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. आपल्या जमिनीच्या अधिकृत नोंदणीसाठी केंद्र सरकारने डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स आधुनिकीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम सुरू केला होता. आणि या कार्यक्रमात असे घोषित करण्यात आले की सर्व जमीनधारकांना भू आधार कार्ड लागणार आहे. भू आधार कार्डची ते गोष्ट होत्या मित्रांनो. भू आधार कार्ड तुमचं असणं गरजेचं आहे. या आधार कार्डमुळे शेतकऱ्यांना आणि सरकारला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. चला समजून घेऊया. भू आधार कार्ड म्हणजे काय? भू आधार कार्ड म्हणजे सरकारने आत्ताच जाहीर केलेले शेतजमिनीसाठी जाहीर केलेले महत्त्वपूर्ण कार्ड आहे. या कार्डच्या मदतीने शेतजमिनीच्या आधुनिक ओळखीसाठी 14 अंकी क्रमांक देण्यात येणार आहे. तसेच या 14 अंकी नंबरला अल्फान्यूमेटिक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर देखील म्हटले जात आहे. हे 14 अंकी जमिनीला वेगळीच ओळख निर्माण करण्यास मदत करत आहे. मित्रांनो, हे महत्त्वाचे म्हणजेच यात जमीन मालकाचे आधार कार्ड आणि भू आधार कार्ड एकमेकांशी जोडले असणार आहे. म्हणजे आधार कार्ड आणि भू आधार कार्ड म्हणजे जमिनीचा जो मालक आहे त्याचा आधार कार्ड आणि जमिनीचा सुद्धा आधार कार्ड, त्याला आपण भू आधार कार्ड म्हणतो. हे दोघं जोडून असणे गरजेचे आहे, म्हणजे लिंक असणे गरजेचे आहे. आणि हे आता तुम्हाला जोडून घ्यायचे आहे. यामुळे अधिकृत बाबी आणि सरकारी योजना सहजपणे पार पाडता येणार आहे. यामुळे तुम्हाला योजनेचा फायदा घेता येणार लगेच. नंतर आहे भू आधार जमिनीच्या नकाशाचे अचूक स्थान आणि चतुर्थांश जमीन मालकाची माहिती, तसेच नैसर्गिक संसाधन, खनिजे आणि पाण्याची पातळी अशी संपूर्ण माहिती या आधार कार्डवर शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. तसेच पीक निवड करण्यासाठी रासायनिक माहिती, जमिनीचा प्रकार आणि जमिनीवर किती खर्च आहे याबद्दल सविस्तर माहिती या भू आधार कार्डवर मिळणार आहे. तसेच या जमिनीवर कोणत्या सरकारी योजनेचा लाभ मिळतो याचीसुद्धा माहिती आपल्याला त्यावर मिळणार. आणि दर 4 वर्षांनी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन तसेच तुषार सिंचन बनवण्यासाठी 85% अनुदान दिले जाणार आहे. भू आधार कार्ड बनवण्यासाठी काय प्रोसेस आहे हे आपण आता बघूया. म्हणजे भू आधार कार्ड कसं बनवायचं. भू आधार कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला गावातील ग्रामपंचायतमध्ये जावे लागेल. ग्रामपंचायतमध्ये जायचं आणि तुम्ही पंचायत समितीचे किंवा तुम्ही एक दुसरं काम करू शकता. तुम्ही पंचायत समितीला संपर्क साधू शकता. नंतर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्यासाठी तुम्हाला जमिनीशी संलग्न असलेले कागदपत्र जमा करायचे आहे आणि जमीन मालकाची वैयक्तिक कागदपत्रे इथे लागणार आहे. आणि हे सर्व कागदपत्र तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये किंवा CST सेंटरवर योजनेसाठी इथे अर्ज करू शकता. तिथे जाऊन तुम्हाला ते कागदपत्र नेऊन सबमिट करायचे. मग तुमचं भू आधार कार्ड तिथे बनवलं जाईल. अर्ज केल्यानंतर मग पुढं काय करायचं. अर्ज केल्यानंतर तुमच्या जमिनीची पडताळणी करण्यासाठी पंचायतीकडील प्रत्यक्ष अधिकारी येतील आणि मग ते तुमची माहिती सर्व बरोबर आहे का हे पूर्ण निश्चित करेल आणि तुम्हाला मग भू आधार कार्ड दिले जाईल. हे अशा प्रकारचे मित्रांनो ही प्रोसेस आहे. याद्वारे तुम्ही भू आधार कार्ड म्हणजे जमिनीचे आधार कार्ड मिळवू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.